महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर त्या विभागांचे आज क्षेत्रफळ, प्रत्येक विभागामध्ये किती जिल्हे आहेत, किती तालुके आहेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. आणि प्रशासकीय विभाग कोणते आहेत ते पण पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा. चला तर सुरुवात करूया आपण. प्रशासकीय स्वरूप. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 229 तालुके, 266 शहरे व 35,851 वस्ती असलेली गावे खेडी होती. तेव्हा मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर असे 4 प्रशासकीय विभाग होते. यानंतर नाशिक व अमरावती असे 2 प्रशासकीय विभाग निर्माण झाले. सध्या महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळेस किती होते? 4 होते. आता किती आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. पहिला विभाग पाहू आपण, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरचं क्षेत्रफळ किती आहे? 64,813 चौरस किमी एवढं क्षेत्रफळ आहे छत्रपती तर संभाजीनगरमध्ये जिल्हे किती आहेत? एकूण 8 जिल्हे आहेत. आणि तालुके किती आहेत? 76 तालुके आहेत. प्रशासकीय विभाग नाशिक. नाशिक विभागाचं क्षेत्रफळ आहे 57,493 चौरस किमी. नाशिक विभागामध्ये जिल्हे किती आहेत? 5. आणि तालुके किती आहेत नाशिक विभागामध्ये? तर 54. तिसरा आहे पुणे विभाग. पुणे विभागाचं क्षेत्रफळ किती आहे? 57,275 चौरस किमी एवढं क्षेत्रफळ आहे पुणे विभागाचं. तर पुणे विभागामध्ये जिल्हे किती आहेत? तर 5 आहेत. आणि तालुके किती आहेत? 58 आहेत पुणे विभागामध्ये. पुढचा विभाग आहे नागपूर विभाग. नागपूर विभागाचं क्षेत्रफळ किती आहे? 51,377 चौरस किमी इतकं क्षेत्रफळ आहे नागपूर विभागाचं. नागपूर विभागामध्ये एकूण जिल्हे आहेत 6 आणि तालुके आहेत नागपूर विभागामध्ये 64. पुढील विभाग आहे अमरावती विभाग. अमरावती विभागाचे क्षेत्रफळ आहे 46,027 चौरस किमी इतकं क्षेत्रफळ आहे अमरावती विभागाचं. अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आहेत आणि अमरावती विभागामध्ये 56 तालुके आहेत. पुढील विभाग कोकण विभाग. कोकण विभागाचं क्षेत्रफळ आहे 30,728 चौरस किमी एवढं कोकण विभागाचं क्षेत्रफळ आहे. तर कोकण विभागामध्ये जिल्हे किती आहेत? एकूण 7 जिल्हे आहेत कोकण विभागामध्ये आणि तालुके आहेत 50. कोकण विभागामध्ये एकूण तालुके किती आहेत? 50 आहेत. तर मग टोटल 358 तालुके आहेत आणि 36 जिल्हे आहेत. 6 प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती आहेत जिल्हे? 36 आणि तालुके किती आहेत? 358. आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली होती? 1 मे 1960 रोजी. तर त्यावेळेस किती होते प्रशासकीय विभाग? फक्त 4च होते. 1 मे 1960 रोजी स्थापना झाली होती महाराष्ट्र राज्याची. चला तर आपण प्रशासकीय विभागामधील जिल्हे बघूयात आता. जिल्हे आणि त्यांचं क्षेत्रफळ किती येते. तर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये किती आहेत? एकूण 8 जिल्हे आहेत. तर त्यांचा क्षेत्रफळ बघू आपण. सर्वात पहिले बीड हा जिल्हा सर्वात क्षेत्रफळाच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये सर्वात मोठं क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. तो कोणता आहे? बीडचं क्षेत्रफळ किती आहे? 10,693 चौरस किमी इतकं बीड जिल्ह्याचं
क्षेत्रफळ आहे। 2 नंबरला कोण लागतोय मग, कोणता जिल्हा लागतोय मग, तर नांदेड जिल्हा लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने। नांदेड जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 10,528 चौरस किमी। 3 नंबरला लागतो छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्याचं क्षेत्रफळ आहे 10,107 चौरस किमी। 4 नंबर लागतो जालना, जालना जिल्हा 4 नंबरला लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने, तर त्याचं क्षेत्रफळ आहे 7,718 चौरस किमी इतकं आहे। 5 नंबर आहे धाराशिव, धाराशिवचं क्षेत्रफळ आहे 7,569 चौरस किमी इतकं धाराशिव जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। पुढील जिल्हा आहे लातूर, लातूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 7,157 चौरस किमी। पुढील जिल्हा परभणी, परभणी जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 6,517 चौरस किमी इतकं परभणी जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। हिंगोली, हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 4,524 चौरस किमी इतकं हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। आपण सर्व प्रशासकीय विभागामधील जिल्हे पाहतोय तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणजे उतरता क्रम पाहतोय आपण, म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रफळ असेल तो वरी, त्याच्यानंतर 2 नंबरला त्यापेक्षा क्षेत्रफळ असलेला खाली, परत त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असेल तर त्यापेक्षा खाली घेतोय आपण। व्हिडिओ संपूर्ण पाहावा, चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करावा। दुसरा विभाग नाशिक, नाशिक प्रशासकीय विभाग, यामधील जिल्हे व त्यांचे क्षेत्रफळ। पहिला जिल्हा आहे नाशिक, अहमदनगर। क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जर जिल्हा असेल नाशिक प्रशासकीय विभागामध्ये तर तो आहे अहमदनगर, त्यालाच आपण नगर सुद्धा म्हणतो। तर त्याचं क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किमी एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे। 2 नंबरचा जिल्हा आहे नाशिक, नाशिक जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे 15,530 चौरस किमी इतकं नाशिक विभागाचं क्षेत्रफळ आहे। तिसरा जिल्हा 3 नंबरला लागतो जळगाव, जळगाव जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे 11,765 चौरस किमी इतकं जळगाव जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। 4 नंबरला लागतो जिल्हा धुळे, नाशिक प्रशासकीय विभागामध्ये। धुळे जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे 8,095 चौरस किलोमीटर इतकं धुळे जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। 5 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार, नंदुरबार जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे 5,055 चौरस किमी इतकं नंदुरबार जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। तर आपण पहिला बघितला छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, 2 नंबरला बघितला नाशिक प्रशासकीय विभाग। चला पुढील प्रशासकीय विभाग बघू आता। तर पुढील प्रशासकीय विभाग आहे पुणे, पुणे प्रशासकीय विभाग, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत। तर त्याच्यामध्ये किती जिल्हे आहेत, एकूण 5 जिल्हे आहेत। तर 5 पैकी 1 नंबरला क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे पुणे प्रशासकीय विभागामध्ये, तर पुणे जिल्हाच हा 1 नंबरला आहे प्रशासकीय विभाग जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने। याचं क्षेत्रफळ आहे 15,643 चौरस किमी इतकं क्षेत्रफळ आहे। 2 नंबरला लागतो सोलापूर, सोलापूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 14,895 चौरस किमी इतकं सोलापूर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। 3 नंबरला लागतो सातारा, सातारा हा जिल्हा आहे। सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे 10,480 चौरस किमी इतकं सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। 4 नंबर आहे सांगली, सांगली या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 8,572 चौरस किमी इतकं। 5वा आहे कोल्हापूर, कोल्हापूर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 7,685 चौरस किमी इतकं क्षेत्रफळ आहे।
तर हा पाहिला आपण पुणे प्रशासकीय विभाग. चला 4 नंबरचा पाहूया आता. नागपूर. नागपूर प्रशासकीय विभाग. आपण नागपूर प्रशासकीय विभागामधील जेवढे जिल्हे आहेत, किती जिल्हे आहेत तर 6 जिल्हे आहेत. तर 6 जिल्ह्याचं आपण क्षेत्रफळ पाहूया. पहिला जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने लागणारा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये, तर तो आहे गडचिरोली. गडचिरोली. तर त्याचं क्षेत्रफळ किती आहे 14,412 चौरस किमी इतकं क्षेत्रफळ आहे. कशाचं गडचिरोली या जिल्ह्याचं. 2 नंबरला जिल्हा कोणता लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने नागपूर प्रशासकीय विभागामध्ये, तर तो आहे चंद्रपूर. चंद्रपूरचं क्षेत्रफळ आहे 11,443 चौरस किमी इतकं आहे चंद्रपूर जिल्ह्याचं. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये चंद्रपूर हा जिल्हा आहे, तर त्याचं क्षेत्रफळ आहे 11,443 चौरस किमी. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुढील जिल्हा आहे 3 नंबरला लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने नागपूर प्रशासकीय विभागामध्ये, तो आहे नागपूर. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये नागपूर हा 3 नंबरला क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा लागतो. तर नागपूर जिल्ह्याचं किती क्षेत्रफळ आहे 9,892 चौरस किमी इतकं क्षेत्रफळ आहे. 4 नंबरला आहे वर्धा. वर्धा या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 6,309 चौरस किमी इतकं क्षेत्रफळ आहे वर्धा या जिल्ह्याचं. 5 नंबरला आहे गोंदिया. गोंदिया या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 5,425 चौरस किमी इतकं गोंदिया या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. 6वा आहे भंडारा. भंडारा या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 3,896 चौरस किमी इतकं भंडारा या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. चला 5वा प्रशासकीय विभाग पाहूया. अमरावती. अमरावती प्रशासकीय विभाग. याच्यामध्ये किती आहेत जिल्हे तर 5 जिल्हे आहेत. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. पहिला क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमरावती प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला नंबर जर जिल्ह्याचा लागत असेल तर तो आहे यवतमाळ. यवतमाळ या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 13,582 चौरस किमी. 13,582 चौरस किमी हे यवतमाळ जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. 2 नंबरला लागतो तो अमरावती. अमरावती हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 2 नंबरला लागतो, तर त्याचं क्षेत्रफळ आहे 12,210 चौरस किमी इतकं क्षेत्रफळ आहे. तिसरा आहे बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 9,661 चौरस किमी इतकं. 4 नंबरला लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमरावती प्रशासकीय विभागामध्ये, तो जिल्हा आहे अकोला. अकोला या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 5,429 चौरस किमी इतकं. आणि 5वा जिल्हा आहे वाशिम. वाशिम या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 5,145 चौरस किमी. म्हणजे सगळ्यात कमी अमरावती प्रशासकीय विभागामध्ये कोणता जिल्हा असेल क्षेत्रफळ कमी असलेला, तर तो आहे वाशिम. चला 6वा प्रशासकीय विभाग आणि शेवटचा पाहूया, तर तो कोणता आहे कोकण. कोकण प्रशासकीय विभाग. तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती आहेत तर जिल्हे आहेत 7. एकूण किती जिल्हे आहेत तर 7 जिल्हे आहेत. आणि कोकण प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर पहिला नंबर लागत असेल तर तो जिल्हा आहे कोणता रत्नागिरी. रत्नागिरी. तर रत्नागिरी जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे 8,208 चौरस किमी इतकं रत्नागिरी या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. 2 नंबरला कोणता जिल्हा आहे रायगड. रायगड जिल्ह्याचं क्षेत्रफळ 2 नंबरला लागतं कोकण प्रशासकीय विभागामध्ये. त्याचं क्षेत्रफळ आहे 7,152 चौरस किमी इतकं. तिसरा जिल्हा आहे पालघर.
कोकण प्रशासकीय विभागामध्ये 3 नंबरला पालघर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने लागतो व त्याचे क्षेत्रफळ आहे 5344 चौरस किमी इतकं आहे. 4 नंबरला लागतो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 5207 चौरस किमी इतकं आहे. 5207 चौरस किमी सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. तो कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतो. पुढील जिल्हा कोणता आहे तर ठाणे. ठाणे हा 5 नंबरला कोकण विभाग प्रशासकीय विभागामध्ये 5 नंबरला जिल्हा लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. तर त्याचं क्षेत्रफळ किती आहे 4214 चौरस किमी इतकं क्षेत्रफळ आहे. 6 नंबर मुंबई उपनगर. मुंबई उपनगर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 446 चौरस किमी इतकं आहे. आणि 7 नंबरला कोणता जिल्हा आहे तर मुंबई शहर. मुंबई शहर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ फक्त 157 चौरस किमी इतकं आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता असेल तर मुंबई शहर आणि सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असणारा जिल्हा असेल तर तो आहे अहमदनगर. तर मुंबई शहर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे 157. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत किती आहेत ते संपूर्ण पाहणार आहोत. त्यांचं क्षेत्रफळ किती आहे सर्व काही पाहणार आहोत. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.